नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की काही अशी यंत्रे जी हजारो वर्षापूर्वी भारतीय ऋषींनी आकाशाचा अभ्यास करण्यासाठी बनवली होती. जसं की चक्र, धनुर्यंत्र, यष्टी आणि फलक यंत्र. अत्याधुनिक टेलिस्कोप नसतानाही त्यांनी आकाशातील गणिताने अचूक कसं सोडवलं, तर चला हे आज आपण जाणून घेऊया. तर पहिलं जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याला आपण चक्र असं म्हणतो. तर आता हे चक्र म्हणजे काय, तर एक गोल धातूचा वर्तुळाकार पट्टा असतो आणि त्यावर काय असतं तर 360 अंशाची मोजणी केली असते. व या यंत्राने काय केलं जातं तर ऋषीमुनी सूर्याचा कोन मोजायचे व दिवसा सूर्याचा तर रात्री ताऱ्यांचे अंश मोजून वेळ आणि दिशा ठरवायचे. तसेच दुसरं यंत्र आहे त्याला धनुर्यंत्र असं म्हणायचं. आता हे धनुर्यंत्र काय करतं तर धनुर्यंत्र म्हणजे काय तर अर्धवर्तुळाच्या आकाराचं यंत्र असतं. जणू ते धनुष्य बाण आहे त्याच्याच प्रमाणे ते पाहायला मिळतं. यामधून सूर्य किंवा ताऱ्यांकडे बघून त्याच्या उंची व कोन मोजला जातो व हे आकाशातील ग्रहांच्या स्थिती मोजण्यासाठी खूप उपयोगाचं यंत्र मानलं गेलेलं आहे. तसेच यष्टी हे 3 नंबरचं यंत्र आहे. आता हे यष्टी म्हणजे काय तर एक साधा खांब असतो, पण त्याच्या सावलीवरून ऋषी वेळ मोजायचे. दुपारी सावली सर्वात लहान असते म्हणजे सूर्य मध्यावर, यष्टी आणि सावली यांच्यातील कोन पाहून सूर्याचा अँगल मोजला जायचा व त्याच्यानुसार आपल्याला वेळ समजायची. तसेच चौथं यंत्र आहे फलक यंत्र. आता फलक यंत्र म्हणजे काय तर एक प्लेन प्लेट असते ज्यावर काय असतं तर कोन, दिशा आणि पातळी मोजण्यासाठी एक मार्किंग केलेली असते आणि याचा उपयोग कोणत्या ताऱ्याची दिशा काय आहे ते समजण्यासाठी केला जायचा. अशा प्रकारे हे आपले प्राचीन यंत्र आहे. या यंत्राच्या मदतीने आपण वेगवेगळे वेळ, ग्रहांची दिशा हे आपल्याला समजून यायची. तसेच आजकालच्या ज्या जीपीएस किंवा ॲट्रो सॉफ्टवेअर सारखे जे ऍप्स आहेत याच्या मदतीने आपण आजकाल हे सर्व गोष्टी जाणून घेतो. पण याच्याही आधी करोडो वर्षापूर्वी भारतात ऋषींनी केवळ ही उपकरणे वापरून वेळ, दिशा आणि खगोलीय गणना केली. केवळ विज्ञान नव्हे तर आपली संस्कृतीची खूप मोठी संपत्ती आहे. तर ही होती आजच्या व्हिडिओची माहिती. तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.